अहिल्यानगरमधील निंबळक आणि खारे कर्जुने गावात कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे। बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ गाव बंद ठेवण्यात आलंय। जिल्ह्यात 10 दिवसात बिबट्याचे 4 हल्ले केल्यानं गावकरी आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। वन विभागाच्या आश्वासनानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेण्यात आलंय। ही लाईव्ह दृश्य आपण अहिल्यानगरमधून बघतोय। 10 दिवसात बिबट्याने 4 हल्ले केलेत आणि यामुळे गावकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। निंबळक आणि खारे कर्जुने गावात कडकडीत बंद पाळण्यात आलाय। प्रतिनिधी उमर सय्यद आपल्याशी जोडले गेलेले आहेत। उमर, काय अधिकची अपडेट आहे? नक्कीच अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये मागील 10 दिवसात बिबट्याने 4 हल्ले केले आहेत आणि विशेष म्हणजे नगर तालुक्यामध्ये गेल्या 3 दिवसात बिबट्याने 2 हल्ले केले। त्यामध्ये 2 दिवसापूर्वी एका 5 वर्षीय रियंका पवार हिला बिबट्याने उचलून नेलं होतं। तिचा मृतदेह चक्क 16 तासानंतर वन विभागाला सापडला आणि काल पुन्हा बिबट्याने एका 10 वर्षीय राजवीर कोतकर याच्यावरती हल्ला केला। सुदैवाने या हल्ल्यामध्ये तो बचावला आहे। तो जखमी असून त्याच्यावरती शासकीय रुग्णालयामध्ये, एका खासगी रुग्णालयामध्ये त्याच्यावरती उपचार सुरू आहे। मात्र जर आपण बघितलं तर कुठेतरी बिबट्याचे वाढते हल्ले बघता गावकरी आक्रमक झाले होते। गावकऱ्यांनी नगर मनमाड या बायपास वरती गेल्या 1.5 तासापासून रास्ता रोको आंदोलन सुरू केलं होतं आणि गावकऱ्यांची एकच मागणी होती की जोपर्यंत वन विभाग बिबट्याला ठार मारण्याचे आदेश आम्हाला दाखवत नाही तोपर्यंत आम्ही रास्ता रोको आंदोलन सुरूच ठेवणार असल्याची भूमिका गावकऱ्यांनी घेतली होती। अखेर काल वन विभागाने बिबट्याला ठार करण्याचा प्रस्ताव शासनाला पाठवला आणि शासनाने देखील त्या बिबट्याला ठार करण्याची आता मंजुरी दिलेली आहे आणि तो जो प्रस्ताव, जी मंजुरी होती ती गावकऱ्यांना दाखवल्यानंतर आता कुठेतरी गावकऱ्यांनी हा जो रास्ता रोको आंदोलन आहे तो स्थगित केलाय। मात्र गेल्या 10 दिवसामध्ये बिबट्याने 4 हल्ले केलेत, मात्र अद्यापही तो बिबट्या सापडलेला नाहीये। मागील आठवड्यामध्ये कोपरगाव तालुक्यात बिबट्याने 2 हल्ले केले होते। त्यामध्ये एका 60 वर्षीय महिला आणि 4 वर्षीय चिमुकलीचा मृत्यू झाला होता। त्यावेळेस देखील शासनानं त्या बिबट्याला ठार करण्याची मंजुरी दिली होती, मात्र तो बिबट्या देखील अद्याप सापडलेला नाहीये। अशातच आता काल पुन्हा ज्या बिबट्याने हल्ला केला त्या बिबट्याला देखील ठार करण्याची मंजुरी शासनाने दिली आहे। गावकरी आक्रमक झाल्याचं आपण पाहतोय। धन्यवाद उमर, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी। तर 10 दिवसात बिबट्याने 4 वेळा हल्ले या ठिकाणी केलेले आहेत आणि यामुळे कर्जुने गावात कडकडीत बंद पाळण्यात आला। बिबट्याच्या हल्ल्याच्या निषेधार्थ गाव बंद सुद्धा ठेवण्यात आलं आणि हे गावकरी चांगलेच आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय।